हो, त्या पेशंटला आरामाची खूप सक्त गरज आहे. तुम्ही जर त्यांना काम लावले तर त्यांची देखील तब्येत बिघडू शकते. थोडा आराम केल्याने फायदा होईल, पण थोडा वेळ लागेल. तर त्यांना कमीत कमी तरी महिना 2 महिना तरी आरामाची सक्त गरज आहे. नाहीतर त्यांना हातापायांना मुंग्या येण्याची शक्यता जास्त आहे. आता उन्हाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, त्याच्यामुळं ते चक्कर येण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळं तुम्ही 2 माणसं जास्त लावून कामं करून घ्या. तब्येत बिघडू शकते. डॉक्टर, हो डॉक्टर. हो, त्या आता मी ज्या टॅबलेट दिल्या आहेत ना, त्या सकाळ आणि सायंकाळ या 2 वेळ घ्यायच्या आहेत. काय ना दम लागा. हो, आणि खायच्या बाबतीत म्हटलं की महत्त्वाचं आता जे आहेत थंड वगैरे ते दुकानातून वगैरे कुठून आणलं ते देऊ नका, कारण की त्याच्यात खूप प्रमाणात केमिकलचं समाविष्ट केलेलं असतं आणि ते शरीरासाठी खूप घातक देखील असतं. त्याच्यामुळं नॅचरली आपल्याकडं दही तर प्रत्येकाकडे असतेच. दही द्या. दुपारच्या वेळी दहीचं सेवन केलेलं खूप चांगलं आणि खूप उत्कृष्ट असतं. त्यामुळे दही द्या चला दुपारी. हो डॉक्टर, बंद करा. हो आटे जेवणी जाईना. होत आहे 2 मिनिटं. हो बरं, ठीक आहे, तेवढी काळजी घ्या. ठीक आहे, ठेवतो. पेशंट आलाय. बोला, काय होईन? हो डॉक्टर, अशी सकाळी चुकाने दम लागेला ना, आणि एक हात उचलाय नाही राहणार डॉक्टर. असे का? काही गोळी चालू शका? नाही हो डॉक्टर, ती तुम्ही मागलावर येतली ती डीपीने गोळी दिली होती, मग तिने म्हणता आता वर्षभर खाई राहिनो, निधी बंद करी. नाही ना, असे तुम्ही न विचारता कस काय गोळ्या बंद करतसो? जरासं एक शब्द विचारे घ्यावा ना डॉक्टरला, कायची काय नाही. मग आता वाढवावे घ्या घेणं दे ना. बीपी वाढी जायची तुम्ही, आता काय करा त्याला? मा का मग डॉक्टर, रासू का जासू? राशात ना, मग कुठे जाशात? बेडवर झोपी घ्या थोडा वेळ, थोडा आराम करा, मग पाहू आपण काय करा ना ते. बीपी वाढी जायचे बरं का तुम्ही. सकाळचं दम लागेला ना डॉक्टर. अहो, आता कमी जास्त काही होई जातं. हो, मग काय करतात तुम्ही? आता तुम्ही डीपी एवढी वाढी जायची 140. हो, मग आता काय करा ना तुम्ही? जरासं काळजी घ्यावा ना. न विचारता तुम्ही गोळ्या बंद करतस म्हणजे आई किती मूर्खपणा असे. हो, तुम्ही धावपळ करतस, घरात बी धावपळ करतस. पैसा जास. तुम्ही थोडीशी काळजी घेतली पाहिजे ना. काय करताय डॉक्टर साहेब, चालणारच ते आता. काही टेन्शन घ्यावा ना काम नाही. आता तुम्हाला सलाईन नाही का बरं वाटायला लागेल. 10 minutes later. झालं का आता थोडं दम वगैरे लागणं कमी? हा, जरासा फरक पण बा. का हो डॉक्टर साहेब, काय जाय? अरे सकाराम, बाईने जराशी बीपी वाढी घेती. बाईनं 1 महिन्यापासून गोळी खायला नाही. हो, तुम्ही लक्ष द्यावा ना. राहता कितला वाढवावे घ्या. तुम्हाला काही शेका नाही जरासं. असा काम. आता तुला काय समजायला पाहिजे, गोळी सरी जायचे. मग तुला समजत नाही का? वर्षापासून गोळी बंद कर द्या, वाढवा का नाही काय तू? अहो सांगत नाही ना. आता ज्या गोळ्या द्यायच्या त्या कंटिन्यू चाल द्यावा ना. हो, जर बंद करण्या होते तर मला भेटा ना. कमी पॉवरने दिसू, हळू कमी करता बंद होई ती. हो, पण तुम्ही असे जर तुम्हाला मनामध्ये जर गोळ्या बंद करशात तर वाढवा होई जाई. हो, हा ना, घेणं देणं मम्मीने वाढवा करे गेला. दर असते मी जाऊन गोळ्या घेऊ आले. मी काय म्हणू बी ना, नाही आणत का काय, आणि देऊ गच्चूप. एखाद दीड हप्ता जो आरामने सक्त गरज शे, त्यानंतर गोळ्यात गेली देस मी ते कंटिन्यू चालू द्या 1 महिना. मग नंतर मला परत भेटा, क्लिनिकवर या. मग पाहूत आपण कमी पॉवरने लिहितो गोळी, पण ती गोळी बंद करा आणि नाही. हो, तुम्हाला मनामध्ये तुम्ही कोणताही निर्णय घ्यावा नाही. इथून पुढे असे काही घडणं तर माणूसने गॅरंटी सुद्धा राहू शकत नाही. हो, चालू डॉक्टर साहेब. मग किती फी होईल तुम्ही? हा, या क्लिनिकवर या, आपण करी घेऊ. तर नमस्कार मंडळी, जय खानदेश मंडळी. हा व्हिडिओ पूर्णपणे एक काल्पनिक होता. हा व्हिडिओ फक्त आपण मनोरंजनासाठीच बनवलेला होता, परंतु या व्हिडिओमध्ये आपले काही गोष्टी शिकायला देखील मिळेल असतं मंडळी. अशाच आपण आपले कोणती तरी गोळी वगैरे काहीतरी टॅबलेट अशी काही चालू होई तर आपल्या डॉक्टरांना सल्ल्याशिवाय ती बंद करू नका मंडळी. बंद केल्यानंतर अशा उपराळा होई जास. त्यामुळे तुम्ही सतर्क राहा आणि जे पण गोळी वगैरे टॅबलेट काय असे नसे ते जे चालू होई ते आपल्या डॉक्टरांना सल्ल्यानुसारच बंद करता येईल. कारण की जर आपण मनामध्ये असे बंद केले तर काही होऊ शकस, अटॅक येऊ शकत, झटका काही मतलब अशा बराचसा आजार उत्पन्न होऊ शकतस. तर मंडळी तुम्ही याने काळजी घ्या आणि आपला व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता हे देखील तुम्ही समजी घ्या. आणि मंडळी
सबस्क्राईब म्हणून ऑप्शनचे बटन बॅक गेल्यानंतर तिथे तेवढं आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक कर देत जा. मंडळी भेटूत एक पुढला अशाच नवीन व्हिडिओ. आतापर्यंत कुठेच जाऊ नका, येऊ नका. तुपाना व्हिडिओ पाहायला विसरू नका.